मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रिच स्वीट्स या मिठाईच्या दुकानात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरी केल्याची घटना समोर आली आहे। पहाटे सुमारे 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचं शटर वाकवून आत प्रवेश केला। यानंतर दुकानातील रोख रक्कम तसेच चांदीची मूर्ती चोरून नेल्याचं समोर आलंय। गोविंदनगर परिसरातील रहदारीच्या मार्गावर असलेल्या दुकानात चोरी झाल्यानं परिसरात एकच चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे पहाटेच्या वेळीही या मार्गावर वर्दळ असताना चोरट्यांनी चोरी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दुकानातील परिस्थितीची पाहणी करून पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला। या प्रकरणी दुकान मालकानं मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। गोविंदनगर मधले रिच स्वीट चे ओनर आहे व काल रात्री पहाटे सकाळी 4:30 वाजता आमच्या दुकानात चोरी झालेली आहे। 2 अज्ञात इसम मध्ये घुसून शटर वाकून आतमध्ये आले व त्यांनी रोख रक्कम व आमचा दुकानातला माल असा चोरी करून नेण्यात आला आहे व आमची रोख रक्कम तिथे सकाळी आम्ही ठेवत असतो की सकाळी लोकांना आम्हाला द्यावा लागती ती रक्कम व भरपूर माल जो रक्षाबंधनमुळे आम्ही बराच माल दुकानात स्टॉक केलेला होता त्यातला माल चोरी झालेला आहे व देवारातली एक चांदीची मूर्ती ती पण चोरी झालेली आहे। आणि इसम जे लोक चोरी करायला आले पहाटे 4:30 वाजता त्यांनी मास्क घालून आतमध्ये शिरले होते व आमचं ते सगळं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळं दिसत आहे व स्पष्टपणे आम्हाला कळत आहे का हे चोरी करत आहे आणि चोरी करून 2 जण तो माल घेऊन गेलेले आहे। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, गोविंदनगर।